आहे पुण्यातील अभियंत्यावर टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जातंय। 40 जणांकडून काठी, रॉड आणि दगडांनी हल्ला केला गेलाय। पुण्यातील ग्रामीण भागातील हा रात्रीचा थरार आहे आणि पुण्यातील एका अभियंत्यानं सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय। कोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। पुण्यातील एका अभियंत्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। काही टोळक्यानं त्यांच्यावर रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या हल्ल्याचा व्हिडिओ त्या अभियंत्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे। 40 जणांकडून काठी आणि रॉड दगडांनी हल्ला केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि या हल्ल्यासंदर्भातला एक व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। तर 40 जणांकडून या अभियंत्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता। दरम्यान यावरून रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत निशाणा साधलाय। वारेवा सरकार आणि सरकारचे कार्यक्षम गृहमंत्री पुण्याचे स्वयंघोषित नवे शिल्पकार असलेल्या गृहमंत्र्यांनी पुण्याचं मिर्झापूर करूनच सोडलंय। कोयता गँग ड्रग्ज माफियांनी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली असून नागरिक अतिशय भीतीत वावरत आहेत अशी एक्सपोस्ट रोहित पवारांकडून करण्यात आली आहे। राज्याच्या इतिहासात अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचे लक्तरे कधी टांगली गेली नाहीये। असो अशा अकार्यक्षम सरकारला टाटा बाय बाय करून महाराष्ट्राला सुरक्षित करण्याची वेळ आली आहे अशी एक्सपोस्ट करत रोहित पवारांनी जनतेला आवाहन केलंय।